हा चला स्टार्ट. पन्हाळगड इथून 45, मसाई बॉर्डर 35 किलोमीटर आणि पांढरे पाणी एवढा 6 किलोमीटर. इथून अंतर सांगतो मला आधी लोकेशन. इथून जायला शॉर्टकट विशाळगडला 7 किलोमीटर खिंड आहे आणि रोड जाय म्हणजे 14 किलोमीटर. प्रतापगडावर गेलता का? महाबळेश्वर मध्ये प्रतापगड आला बघा, जावळीच्या खोऱ्यामध्ये मोरेंचं खोरं तिथे. प्रतापगडावरती लढाई पहिली झाली सुरुवातला. अफजल खानाला तिथं मारला गेला शिवाजीराजाने आपला पहिला. बरोबर. शिवाजीराजांनी सांगितलं की तुम्हाला मी शरण होतो म्हणून. शरण होत्या वेळी दोघांनी समोर समोर गाठ पडल्यानंतर त्यांनी एका हाताने पकडलं शिवाजीराजाने. म्हणजे चिवे को क्या मारने का, मेरे सामने चिवा आहे. कारण तो बलाढ्य सरदार होता मोठा, कित्येक लढाई जिंकलेला सरदार होता अफजल खान. त्यानं लोखंडी पार असा वाकवा, एवढी ती ताकद होती, 250 किलो वजन आणि 6.25 फूट उंचीचा सरदार होतो. हे चिवे को क्या मारणे म्हणा. शिवाजी महाराजांनी त्यांची समोर समोर सामना झाली. त्यावेळी एका हाताने घट्ट पकडून धरलं त्यांची मान शिवाजीराजांची आणि चाकून वार करत होता. पण शिवाजीराजांच्या अंगामध्ये चिलका झाल्यामुळे वार लागत नव्हते. शिवाजी महाराज आपले युक्तीने मोठे होते, शक्ती कमी होती, युक्ती मोठी होती. मग त्यांना संगती वाघ नक्या आणल्या होत्या आणि वाघ नक्याने ते 250 किलोचं पोतं फाडून टाकलं तिथे. तेव्हा मोठ्याने ओरडला, किंचाळला की मला दगा दिला, म्हणजे धोका दिला. मग त्याचा एक अंगरक्षक होता सय्यद बंडा आणि आपला शिवाजी महाराजांचा जीवा महाल, दोघे जण होते त्यावेळी. मग ते वार त्याला खलास केला त्यावेळेस सय्यद बंडा तिकडे धावत आला आणि तलवारचा वार करत होता त्याच्या अंगावरती शिवाजीराजांच्या. पण जीवा महालने एका उडीमध्ये त्याला गाठला आणि इथं हात करून टाकला, तलवार मारून दिली नाही. म्हणून म्हण काय होता जीवा म्हणून वाचला शिवा. तिथून मग सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर भोजेराजाने बांधला पन्हाळगड. त्या ठिकाणी आपले 700 मावळे, त्या ठिकाणी शिवाजी महाराज, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू सगळे त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणाला आता आपण इथं सुखाने राहायला म्हणून त्या उद्देशाने तिथं आले. पण या लढाईतून अफजल खानाच्या 2-3 सरदार जीव वाचून आपले पळून गेले होते. जो अफजल खानाचा 40,000 साठा होता, तो साठा सिद्धीजोरला दिला आदिलशाही. सिद्धीजोर पण काळा कुट्ट निगरू समाज होता, त्यानं पण किती लढाई घेतला, मोठा बलाढ्य सरदार होतो. त्यानं तो विडा उचलला आणि त्याच्यावर तो सगळा साठा दिला. 40,000 साठा आणि 12,000ची फौज, 12,000ची फौज दिली त्या सिद्धीजोरला. आणि मग सिद्धीने पन्हाळ्याकडे चाल केली आणि पन्हाळ्याकडे येऊन पन्हाळ्याला वेढा टाकला पूर्ण. असा घट्ट वेढा टाकला की आपण जसं शेताला कुंपण करतो कुंपण केलं, मुंगी सुद्धा शिरायला जागा नाही, तर हवा यायची जागा नाही, एवढी घट्ट वेढा टाकला. मग आपले महाराज विचारांमध्ये पडले, या वेळेने आपली सुटका कशी होईल. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै असे 4-5 महिने महाराज आपले त्या पन्हाळ्याच्या वेळेमध्ये आतमध्ये आणि 700 मावळे. आता ह्यांना काय फरक पडत नाही, ह्यांना साठा तेवढा आणला सिद्धीजोर नाही. पण प्रश्न होता आपल्या मराठी मावळ्याच्या पोटाचा. 4 महिने वेळेमध्ये असल्यामुळे सगळं अन्नधान्य शिजूर संपली होती, मावळ्यांचे हाल होत होते, त्याची गुरुडा रोपाई तर पडून मरत होते. असं करता करता जुलै महिन्याची एकदा वाट बघितली महाराज. जुलै महिना एकदा आला की या सह्याद्रीवर पावसाचं थैमान कोसळत आहे. म्हणजे जोरात एवढा पाऊस पडला, विजा कडकड लागलाय की सिद्धीचा वेढा कंटाळून निघून जाईल आणि मग त्यातून आपली सुटका होईल. या उद्देशाने महाराज विचार करत करता आजारी पडले होते. 12 जुलै 1660 दिवस झाला, विजय कडकड लागला, धोधो पाऊस कोसळला, पण वेढा काय डिला होत नव्हता. वेढा अजून घट्ट केला कारण त्याने साठा तेवढा आणला होता. मग 12 जुलै 1660 एक महादेव धनगर, शिवरायांचा मावळा साधू होता नजरबाज, तो मासाहेबांचा निरोप घेऊन शिवाजीराजांना सांगण्यासाठी पन्हाळ्याला जायला वाटत होते. त्या वेढेने जायचं, 12,000च्या वेढा होता त्यात जायचं होतं. मग त्या वेळेमध्ये आलं, त्याला तिथं पकडला, विचारपूस चालू झाली, कधी आला, कुठं आला, असं करता करता 21 दिवस त्याला चाकरी करायला लागली मोगलांच्या. आणि 21 दिवसांनी तो धनगराच्या हुशार होता, सगळी गडाची पूर्ण पाणी केली. शॉर्टकट मार्गावर कुठून निघून जायचं आणि त्या मार्गाने आपले मावळे बाहेर काढायचे. त्या उद्देशाने 21 दिवसानंतर त्याने असा शॉर्टकट मार्ग निवडला. त्या मार्गाने वरती गेला, महाराजांना भेटला, महाराजांना मुद्रा गेला. महाराजांनी विचारायला सुरुवात केली. महाराज म्हणले, महादेव कधी आलतात, कुठून आलतात. महादेवने सांगितलं 21 दिवस या मोगलांची चाकरी करायला लागली आणि 21 दिवसांनी अशा मार्गाने वरती आलं. शॉर्टकट ह्या मार्गाने तुम्हाला सगळ्यांना 700 बाहेर घेऊन जाणार. मग महाराज म्हणले, भवानी मातेने कौल दिला, महादेव ज्या वाटेने आला त्या वाटेने आपल्या सगळ्यांना घेऊन जाणार आहे. कारण खालचा माणूस वर जाऊ शकतो, वरचा माणूस का नाही खाली येऊ शकत. मग तिथं प्रति शिवाजी म्हणून शिवा काशीत नावी समाज होते बघा. हा, मग त्यांना आवाज देण्यात आला. ते शिवाजीराजांची कार्बन कॉपी होती, सेम टू सेम, दाढी मुशी, हाईट, बॉडी, बाकी त्यात काय बदल होता. शिवाजी महाराज सगळे कॅच बीच फिरवायची स्टाईल सेम तशी सेम होती. असं शिवाजीराजे दोन्ही आमने सामने बसले तर ओळखायला मार्ग नव्हता, असं ते होते. शिवाजीराजांनी शिवाकाशीतला आवाज दिला. शिवाकाशीत ज्यावर बाहेर आले त्यावर त्यांना विचारलं, शिवा तू सेम टू सेम माझ्यासारखा दिसतो, स्वराज्यासाठी काय कुल कामगिरी करशील का. शिवा काशीत एका शब्दावर झाले. पण त्याला सांगितलं, तुला शिवाजी महाराज बनवून माझा ड्रेस माझा अंगर घालून कानातलं कुंडल चढवून तुला पाठविणार, पालखीत बसून पाठविणार आहे. तुला ती वेड्या तिथं बक्षीस काय मिळणार आहे. तुला वाघाच्या जबड्यात जायचं, तुला गर्दन छाटली जाईल, तुला 10-15 मिनिटं मरण नाही. तरी पण शिवा डगमगला नाही. मला स्वराज्यासाठी जर मरण येतं तर असलं अमर मरण अजून कुठे मिळणार आहे. त्याला मला शिवा नावी म्हणून आलं, मर्तावी शिवाजीराजे भोसले म्हणून मरत असलं तर त्याची साक्षी इतिहास देईल. शिवा काशी तयार झाला
आणि शिवाजी महाराज आणि शिवकाशी दोघांची चर्चा चालू होती. अंगरका चढविला, ड्रेस चढवला, सेम टू सेम शिवाजीराजे आमने सामने दोघं बसले होते आणि दोघांची चर्चा चालू होती. आणि बाजीप्रभू देशपांडे नाव देण्यात आला. कारण का बाजीप्रभू देशपांडेला शिवाय काशीत ओळखतो नाही ओळखतो बघासाठी. ज्यावेळी बाजीप्रभू आदम आले तर शिवाजी महाराज पटकन साईडला झाले आणि या दोघांची वार्ता झाली. बाजीप्रभूने त्यांना शिवाजीराजे म्हणून मुद्रा केला. बाजीप्रभू म्हणून सुद्धा ओळखलेला नाही. मग त्यावेळी दोघांची चर्चा झाली. पटकन शिवाजीराजे आले तर बाजी चकित झाले. हे दोन दोन शिवाजी आले कुठून. मग महाराज म्हणाले तर आपल्याच माणसात आपला माणूस नाही ओळखू शकत, या मोगलांना काय ओळखणार म्हणून. ती प्रति शिवाजी म्हणून एका पालखीमध्ये शिवाकाशीत, एका पालखीमध्ये शिवाजीराजे, एका पालखीमध्ये त्याला बसवून शेवटची कडकडून मिठी मारली शिवाजीराजे त्यांना. आपला शिवा आपल्याला उद्यापासून दिसणार नाही, 10 पर्यंत मर नाही. शेवटची कडकडून मिठी मारली. पाण्यात आसरू पडले महाराजांचे आणि महाराज आपल्या पालखी जाऊन बसले ना. शिवाकाशीची पालखी पहिली सिद्धीजवळच्या फौजेत सोडण्यात आली. शिवाकाशीची पालखी ज्यावेळी सिद्धीजवळच्या फौजेमध्ये गेली त्यावेळी त्यांनी जल्लोष केला, घोषणा केली की शिवाजीराजे आपल्या सामने शरण आले म्हणून. त्या मोगलांना काय ओळखलेलं नाही. मग शरण आले म्हणून सांगितलं, घोषणा केली. तिकडचा वेड्याचा जो होता तो वेडा पूर्ण इकडे पालखीवर आला. त्यांना वाटतं शिवाजीराजे आले. त्या याच्यामध्ये बराच टाइम चर्चेमध्ये वेळ गेला. असली शिवाजी नकली शिवाजी कोणाला माहिती नव्हता, फक्त अफजल खान या मुलग्याला माहिती होतं, कारण तो प्रतापगडाच्या लढाईचा जीव वाचून पळून गेला होता. मग या चर्चेमध्ये वेळ गेला. तेवढ्या चर्चेमध्ये शिवाजी महाराज महादेवने सांगितल्या मार्गाने 5 किलोमीटर मसाईपाटावर निघून गेले. आणि मग अफजल खानाचा मुलगा खुद फाजल खान आला. त्यावेळी बघितलं तर मोठ्याने ओरडला, बदतमीज क्या देखते हो शिवाजीराजे कपका भागे नकली शिवाजी. मग त्या जिरेटोप काढून बघतो सिद्धीजवळ तर प्रतापगड जायला वार नव्हता. त्यांना तिथेच त्याला तलवारीच्या साईडने खलास केलं. ते धरणीवर कोसळले. पण त्यांना महाराजांनी सांगितलं, सिद्धीजवळला वेड्या, माझ्या शिवाजीराजे मरेपर्यंत पाठ नाही बघ तिथं तोंड काय पडणार. तिथून त्याला तिथे खलास केला. आपले शिवाजीराजे मसाई वाटरवरनं रिंगेवाडी, पाटेवाडी, माळेवाडी, मासेवाडी, मानेवाडी असे पांढरे पाणी ओढ आहे. पांढऱ्या पाण्यावर धावत पळत 25 किलोमीटर धावत पळत येतात. त्यांना पहाड झाली, उजडलं म्हणजे पूर्वी लोक म्हणे पांढरं झालं. मग त्या गावाचं नाव पांढरे बांध दिलंय. त्या काळात पळता पळता त्यांनी शिवकाने एक वीर बांधली, ती आताही आहे. 13 जुलै 1660 वीर तिथं आहे. आणि तिथून मग पांढरे पाणी ओढ्यावरती त्यांची लढाईला सुरुवात झाली. बाजीप्रभूंच्या भावांना मोठ्या फुलाजीप्रभूंना वाटत मारलं गेलं. आणि बाजीप्रभूला त्याचा भान नाही, कारण बाजीप्रभूंना शिवाजी महाराजांना विशाळगडावर फसवत आहे. त्यांना मासाहेबांचं वचन घेतलं होतं, तुमच्या शिवबाबाला विशाळगड सुखरूप पोहोचवणार. मग बाजीप्रभूचा भाव वाटत मारला गेला आणि तिथून धावत पळत या घोडकिंडीचा आधार घेतला. ही गजापूरची घोडकिंडी 2000 वर्षापूर्वी. घोडकिंडीचा आधार का घेतला? येणारा 12,000 गेली माहिती, त्याला कुठेतरी आपण झोपून धरू शकतो आणि कुठेतरी आडवाला मार्ग म्हणजे आधार पाहिजे. त्यावेळी घोडकिंडी सगळी आलं. घोडकिंडी थोडं टाइम चर्चा चालू केली. शिवाजीराजे म्हणले, इथून मागे झालं पण इथून पुढे आपण दोघांनी मिळून लढाई करूया. आपण सगळ्यांनी मिळून करूया, कारण तुझं मोठा भाऊ तिकडे गेलेला आहे. त्यामुळे बाजीप्रभू म्हणले, लाख मेले देतात, पण लाखाचा पोषण देतो मी शिवाजीराजे. तुम्ही 300 बांधून घेऊन विशाळगडे जावा. तोपर्यंत मी तुम्ही तिकडनं 3 तोफेचा आवाज देत नाही, तोपर्यंत मी माझ्या जीवाची बाजी लावून टाकतात. शेवटच्या ठेंबापर्यंत एकाही शत्रू सोडणार नाही म्हणून सांगितलं. मग ते मोठे भावासारखे असल्यामुळे त्याचा शब्द मारला. शिवाजी महाराज मसाई पाठर मार्गी विशाळगडला गेले. विशाळगड तिथे तिथे अशी खबर लागली, तिथे एक वेडा आहे, सूर्यजीराव सुर्वेने यशवंतराव पालवेकरचा वेडा होता. तिथे 10,000चा वेडा तिथे होता. शिवाजी महाराज तिथे डायरेक्ट गेले, साईडला थांबले. येणारी फौज त्यांना चकवा देऊन गली मी गाव करून 12,000ची फौज पांढऱ्या पाण्यावर आंबाघाट मार्ग गेली. तिथे डायरेक्ट विशाळगडावर. त्यांना माहिती होतं पन्हाळा सुटल्या तर विशाळगड जाणार महाराज. तिथे गेले, तिथेही महाराज नाही. तिथे वेडा तसा नसा, ती उलटी मागे फिरली. तर चारी बाजून घनदाट जंगल, कुठला मार्ग, आमोशीची रात्र होती, धोधो पाऊस पडत होता, दुसरा कुठला मार्ग नव्हता. खिंडीचा मार्ग मोकळा होता. काही गजापूरची घोडकीन कासारी नदीचा उगम आहे. या खिंडीत कुठे 1 किंवा 2 छिद्र वर चढत होते. अरुंद खिंडी होती. आणि जशी वरती जायचं तर बाजीप्रभूंनी झाडाच्या फांद्या घेऊन पूर्ण साठा पूर्ण खिंडीला वेढा लागला होता. तसे येत होते दगडगोटे मारून तिथून तिथे मारत वरती येणार शत्रू वरती कट करत होता. असं करता करता पहिला दुसरा तिसरा पूर्व संध्याकाळी 6:30 वाजले. 8:30 लढाई झाली. 7:30 9 तास लढाई चालू होती. मग त्याचा एक ठासणीचा बंदूकवाला होता सिद्धूच्या फौजेमध्ये इंग्रज लोकांचा. त्यांना बोललो, त्याला बोलला जो बेभान लढतो पाहिजे नका म्हणून डोक्यात कसं लालबून झाला, अंगावर तमडं सुधारलं नाही, अंगात सगळ्या रक्ताच्या धारा उठतात, तरी तो माणूस हार मानित नाही. तोच बाजी असावा आणि सगळ्याच्या पुढे धावत पळत लढाई करतो, सगळ्यांचा प्रमुख आहे तो बाजी असावा म्हणून त्याला नेमबाज सांगितलं. नेमधर आणि बाजी छाताड्याची गोळी मारून सांगितली. तर नेमबाजाने नेम धरला, बंदुकीचा चापडला, बाजीच्या छातीचा वेध घेतला, बाजी खाली कोसळली, छातीचा भोल पडून गेला. पण तोफेचा आवाज काय वरून आला नव्हते. परत हर हर महादेव 53 वर्षे जे बाजीप्रभूंचं वय होतं त्यांनी हर हर महादेव परत लढाई चालू केली उठून. त्यावेळी संध्याकाळी 6:30 वाजता 1 2 3 4 5 तोफेचे आवाज आले. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे आणि आपले ज्ञात अज्ञात मावळे 300 जणांनी आपले हातपायचं कायम सोडलं. बाजीप्रभू देशपांडे सांगितलं, मी मला दिलेली कामगिरी पूर्ण केली, आज माझ्या जीवाचं सोनं झालं. स्वराज्यासाठी मराठी मला आज संधी मिळाल्या घोडकिंडीमध्ये, त्याबद्दल माझा हे कायमचं मी हातपायचं सोडून दिलं म्हणून सांगितलं. मग 14 जुलै 1660 ला
तिकडनं मावळे इकडे पाठवले महाराजांना की जीवाची बाजी लावून लढणारा बाजी आणि 300 मावळ्यांचं काय हाल झालं बघाला. तर एकही मावळा जेवण ठेवला नव्हता. सगळ्यांचे मारून त्यानं तुकडे तुकडे करून टाकले होते. बाजी प्रभूच्या उजव्या हाताची मुठाची दाखली होती. त्यांना वाटलं आता मी लढतोय. म्हणून खिंडीचं नाव अमर पवन खिंड आहे. मग त्यांचे ते तुकडे सगळे गाठोड जमा केले आणि एक एक गाठोड सोडून विधी करा विशाळगडावर घेऊन घेते. विशाळगडावर बाजी प्रबंध गाठोड हाती आलं. शिवाजी महाराजांना साक्षात जिवंताचा भात झाला. मग मग त्या टायमाला शिवाजीराजांनी हात जोडले. आता तरी राजा माझा जीव सोड. अशा किती शिदेला संपवणार आहेत. 14 जुलै 1660 महाराजांनी हित स्वतः येऊन ज्ञात अज्ञात मावळे बाजीपूर्व फुलाची पूर्व रायाची बांधत या सगळ्या मावळ्यांच्या रक्ताने ही घोडखिंड पावन झाले म्हणून घोडखिंडीचं नाव 14 जुलै 1660 पावनखिंड असं दिलं. धन्यवाद. ते झालं कुठं होतं?